ॲज अ वसई विरार रेसिडेंट मी हा व्हिडिओ बनवते आहे. जर तुम्ही वसई विरारचे असाल तर हा व्हिडिओ बघा. कारण आपण खूप काही गोष्टी नॉर्मलाईज करतोय, ज्या आपण आधीपासून नव्हत्या करायला पाहिजे. पूर्वी जेव्हा पाणी भरायचं, तेव्हा एक दिवस पाणी भरायचं आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी नॉर्मलाईज व्हायच्या. आपण आपल्या आपल्या कामाला निघून जायचो. पण गेले काही दिवसांपासून 6 दिवस झाले असतील मॅक्स टू मॅक्स खूप पाऊस पडतोय. आणि गेल्या 4 दिवसांपासून लोकांच्या घरात जे पाणी गेलंय ते निघत नाही. कोणाकोणाच्या घरात 7 वेळा पाणी गेलं गेल्या 4 दिवसातून. म्हणजे ते लोकं बिचारे पाणी काढतात, परत येतं, परत काढतात, परत येतं. तिथपर्यंत पण गोष्ट ठीक होती. नेटवर्क इश्यू म्हणजे साधं एखादा पर्सन कुठे अडकला असेल, तर त्याची फॅमिली त्याला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकणार. गेल्या 5 दिवसापासून नेटवर्क इश्यू होतोय. खूप लोकांकडे तर अजूनही चालू आहे. पाणी, लाईट नसल्यामुळे पाणी पण येत नाहीये खूप बिल्डिंगमध्ये. मोठे-मोठे टाउनशिपचे प्रोजेक्ट आहेत, ते सगळे पाण्यात आहेत. मधुबन, अख्खं पाण्यात. ग्लोबल सिटी, अख्खं पाण्यात. ज्या लोकांनी बिचारे कॉमन लोकांनी कष्टाच्या पैशाने गाड्या घेतल्यात त्या सगळ्या पाण्यात. तिथपर्यंत पण ठीक आहे ना, आपण सगळं ॲडजस्ट करायला शिकलोय वसई विरारमध्ये राहून. बेसिक विरार टू चर्चगेट ट्रेन वसईच्या पुढे येतच नाहीये. वसई टू विरार काहीच कनेक्टिव्हिटी नाहीये. लोकांना ट्रॅक्टरनी वसईवरून विरारला यायला लागतंय आणि ट्रॅक्टरवाले पण एकेका राउंडचे, एकेका पर्सनकडून जे हवे तेवढे भाव ₹50, ₹500, ₹1000 असे भाव घेतात. लोकं रिस्कमध्ये आपली लाईफ टाकून विरार टू वसई चालत जातायत. वसई टू विरार चालत येतायत 1:30 वाजेपर्यंत विदाऊट एनी लाईट फक्त आपल्या फ्लॅश लाईटवरती. जर त्यांना उद्या सकाळी काही झालं, तर कोण जिम्मेदार? मला फक्त एवढंच विचारायचंय. आणि ॲज अ रेसिडेंट ऑफ वसई विरार, मला तुम्हालाही हे विचारायचंय, की आपण ह्या सगळ्या गोष्टी का सहन करतोय? आपण टॅक्स नाही भरत, भरतो. जर तुमचं घर नसेल, तुम्ही रेंट नाही देत, देतात. प्रत्येक गोष्टीला आपण जर पैसे देतोय, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी का सहन करायच्या? मला 25 इयर्स झाले वसई विरारमध्ये राहून. अजून तर किती लोकं आहेत, जे आधीपासून इकडेच राहतात. त्यांचे पिढ्यानपिढ्या इथेच राहिल्यात. का आपण सगळे एकत्र नाही येत आहेत? का आपण ह्या लोकांना क्वेशन्स नाही करत आहेत? पूर्वी असं होतं, की वसई विरार खेडेगाव आहे, कोण लक्ष नाही द्यायचं, कोणाला माहितीच नव्हतं, की मॅपमध्ये वसई विरार आहे. पण आता अलिबाग कॉरिडॉर, मेट्रो, बुलेट ट्रेन, अजून पण किती, किती प्रोजेक्ट्स वसई विरारमध्ये, इव्हन एअरपोर्ट विरारच्या बाजूला आहे. म्हणजे लोकांना माहितीये वसई विरार आहे काहीतरी. आणि जर वसई विरार काहीतरी आहे आणि वसई विरारवरती एवढे प्रॉब्लेम चालली आहेत, तर कोणतेच न्यूज चॅनल्स प्रॉपर इन्फॉर्मेशन का नाही देत आहेत? वसई विरार डेथ रेट्स अजून कोणीही बोलत नाही या गोष्टीबद्दल. पण जे Instagram चॅनल्स आहेत त्याच्यावरून कळतंय, की गेल्या काही दिवसात 2 ते 3 डेथ तरी झाल्या आहेत, जे आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कारण न्यूजवरती एकही डेथ रेट नाही दाखवत आहे वसई विरारमध्ये. मुंबईमध्ये सगळं ओके झालं. पाऊस खूप तुफानी पडला, जो इकडे पण पडला. पण मुंबईमध्ये सगळं ओके झालं. वसई विरारमध्ये काहीच ओके नाहीये. पण कोणी का बोलत नाहीये? इन्फ्लुएन्सर लोकं टाकून किती टाकणार? कंटेंट क्रिएटर टाकून किती टाकणार आणि बाकी कोण काहीच कायच करणार? आमच्या समोरच्या सोसायटीमध्ये पाणी भरलं. आम्ही जास्तीत जास्त काय करू शकलो? त्यांना सांगू शकलो, की तुम्ही इकडे येऊन राहा. त्या टाईमाला आम्ही पण खाली नव्हतो जाऊ शकत कारण का आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी भरलेलं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये माझे एवढे वर्ष झाले, आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी शक्यतो भरत नाही. खूप क्वचित भरतं ते पण खूप पाऊस पडल्यावरती. ह्या वेळेला 15 मिनिटात माझ्या बिल्डिंगमध्ये पाणी होतं. म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमध्ये पाणी किती भरलं असेल, ज्यांच्या बिल्डिंगमध्ये नेहमीच भरतं. एवढे मोठे-मोठे बंगले आहेत लोकांचे आगाशीला, वसईला. हे सगळे पाण्यात. तुम्ही मोठे-मोठे टॉवर बांधतायत, मोठे-मोठे चेंजेस करतायत, एवढे प्रोजेक्ट साइन केले आहेत. पण नॉर्मल ड्रेनेज तुमचं काय? त्याला कोण जबाबदार आहे? एवढी झाडं पडली, एवढे इलेक्ट्रिक पोल्स पडले. कोणाला करंट लागू शकतो.
पोर्ट होल्स आहेत, त्याच्यात कोण जाऊ शकतं. ड्रेनेज तुमचे नीट नाहीत, ते पण किती ठिकाणी ओपन आहेत, त्यात कोणी जाऊ शकतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मलाईज करतोय असं मला वाटतंय. मी कोणालाच दोष देत नाहीये. कारण का त्यांना दोष देण्यापेक्षा आपणच हे सगळं नेहमीच बघत आलोय लहानपणापासून आणि आपण ओके आहोत त्या सगळ्या गोष्टींवर, की पाऊस पडला, पाणी भरलं, की शाळेला सुट्टी, संपला विषय. पण आता पाऊस पडला, पाणी भरलं, की ऑफिसलाही सुट्टी घ्यावी लागते. 1-2 दिवस नाही, 4-5 दिवस. ह्या गोष्टी आपण नॉर्मलाईज नको करायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या वसई विरारकर लोकांनी काहीतरी करायला हवं. काय करायचं, कसं करायचं, मला एवढं नॉलेज नाहीये. बट आपण जर एकत्र आलो, तर काही चेंजेस होऊ शकतात असं मला वाटतं. सो जर तुम्हाला पण हे पटतं आहे, तर ह्याच्यावरती विचार करा. कारण का आज हार्डली 6वा-7वा दिवस असेल पाऊस पडण्याचा आणि आपण एवढ्या सगळ्यातून गेलोय. साधं दूध मिळत नाही आपल्या एरियात, साधं नॉर्मल पाणी मिळत नाही. कारण का आपल्याकडे जे पाणी तरी गढूळ पाणी येतंय आणि ते आपण पिऊ नाही शकत. उकळवून वगैरे पण नाही पिऊ शकत आपण ते. नॉर्मल बिसलरी घ्यायला गेलं तर बिसलरी पण मिळत नाहीये. एवढे प्रॉब्लेम चालू आहेत. आणि इट्स जस्ट द 7th-8th डे हार्डली. म्हणजे 1 वीक पण नाही झाला आणि आपल्याला एवढा त्रास होतोय. हा पाऊस अजून 2 महिने राहणार आहे.